साठी देण्याचा दिवस असतो. समाजाला काहीतरी देणं लागतो. आपण या भावनेतनं अन्नू आंग्रे हा नेहमी आपला वाढदिवस साजरा करतो. गेले अनेक वर्ष मी त्याच्या वाढदिवसाला येतो आहे. होतकरू विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना, कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी आपल्या वाढदिवसाचा, आपल्या त्या दिवसाचा तो उपयोग करतो. हे कौतुकास्पद आहे. वाढदिवस हा समाजाच्या उपयोगी पडणारा दिवस ठरला पाहिजे, हे त्याच्या मनाचं मोठेपण आहे. लोक पार्ट्या देतात, लोक मटणाच्या पार्ट्या देतात, लोक दारूच्या पार्ट्या देतात, पण या विभागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना, त्यांच्या घरच्यांना मदत झाली पाहिजे आणि ह्या दिवसाचा आनंद त्यांच्याही घरात गेला पाहिजे, ही त्याची भावना, ही कौतुकास्पद आहे. पण हे आजकाल फार जिकिरीचं आणि मुश्किल काम झालं आहे. त्याच्यात असे कार्यकर्ते निष्ठा जपतात, हे माझ्या दृष्टीने तरी खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. नाही तर आजकाल पैसा, पद, सत्ता ह्याच्या नादाला लागलेले खूप दिसतात. पण एखादा अन्नू आंग्रे असतो जो ह्या कुणाच्याच नादाला लागत नाही आणि देव त्याला अशीच बुद्धी देत राहो, एवढीच मी आजच्या दिवशी प्रार्थना करीन. सगळे येतात. जो माणूस नेहमी सत्याच्या आणि संघर्षासाठी उभा राहतो, सत्तेमध्ये जाण्याची संधी त्यांना कुठेही मिळाली असते, पण संघर्ष आणि सत्तेतून उभा राहून स्वतःच्या स्वाभिमानातून उभा राहतो, तो माणूस इतिहास घडवत असतो. अन्नूजी आंग्रे असंच एक नेतृत्व आहे. राष्ट्रवादीची ताकद म्हणून नवी मुंबईमध्ये जे काही आमचे थोडे शिलेदार आहेत, मग जिल्हाध्यक्ष असतील, अन्नूजी आंग्रे युवक अध्यक्ष असतील, असे थोडेफार शिलेदार आहेत, त्यामध्ये अन्नू आंग्रेंचं वरचं स्थान आहे. आणि मी दरवेळा बघतो ते नेहमी उपक्रम राबवतात. काही लोक वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करतात, पण अन्नूजी आंग्रे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करतात. असंख्य तरुणांचा, असंख्य जनतेचा पाठबळ असलेला हा आमचा सहकारी. या ठिकाणी आजचासुद्धा त्यांनी कार्यक्रम घेतला. 10वी 12वीच्या विद्यार्थ्याबरोबरच भविष्यकाळामध्ये ज्यांनी चांगल्या प्रकारचं यश प्राप्त केलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना 91% मार्क मिळाले. त्यांनासुद्धा मोबाईल आणि इतर भेटी आणि त्यांना आवश्यक असलेले सगळे साहित्य देण्याचा उपक्रम केलेला आहे. सर्वांच्या हृदयामधला, गरिबांच्या हृदयामधलं हक्काचं जे स्थान आहे ते अन्नू आंग्रेचं आहे, याचा मला अभिमानाने उल्लेख करावा लागेल. की मी मगाशी सांगितलं, जो इतिहास घडवतात तोच इतिहास घडवणारे असतात. उद्याच्या नवी मुंबईच्या इतिहासामध्ये अन्नू आंग्रे किंगमेकर असतील. चाहते आहेत आणि ज्यांच्यासाठी मी कधी पण उभा असतो, माझे नेते असू दे, माझे मित्रमंडळी असू दे, हे माझ्यासाठी रात्र बेरात्र कधी उभे असतात. आणि आपण आज आपल्या वाढदिवसाच्या ह्याच्यानी लोकांसाठी पहिलं 4 बक्षीस मोबाईल ठेवलेले, इतर 600 बॅग ठेवलेले आणि नाही म्हणलं तर 2,500-3,000
विद्यार्थ्यांना वह्या वाटप ठेवलेलं आणि आपण दरवर्षी हे कार्यक्रम आधीपासून म्हणजे मी राजकारणात नाही, मी राजकारणात नव्हतो तेव्हापासून हे कार्यक्रम लहानपणापासून माझ्या घरातल्यांकडूनच हे शिकलं आहे मी का लोकांना मदत करा.